मिरची बघा इकडे साईडला आणि त्याच्यानंतर कोथिंबीर आहे, कांदा घेतलेला आहे बघा, तांबाटा कांदा घेतलेला आहे, तेवढा हा गरम मसाला टाकल्यावरती हे बघा। तर बघा मित्रांनो पूर्ण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आपण पहिल्यांदा टाकलेले आहे कारण तर बघा मित्रांनो पूर्ण। नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो आज व्हिडिओ खूप खास होणार आहे कारण आपण आज बनवणार आहोत मच्छी, स्पेशल अशी मच्छी बनवणार आहोत आणि खूप कमी वेळामध्ये आणि सोप्या पद्धतीने आपण मच्छी बनवणार कोकणी पद्धतीने। तर बघा मित्रांनो कोकणी पद्धतीने आपण मच्छी कशी बनवतोय आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनला पण क्लिक करा। तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन आपल्या चॅनलवरती येत जाईल। आणि मित्रांनो ही व्हिडिओ कशी होते ही नक्कीच कमेंट करून सांगा। चला तर मित्रांनो आपण तयारी करून ठेवलेली आहे, काय काय घेतलेलं त्याच्यासाठी ते आपण तुम्हाला दाखवतोय आणि बघा कशी पद्धत घेतलेली आहे। मिरची घेतलेली आहे साईडला, एक 4 मिरच्या घेतल्यात, म्हणजे जास्त क्वांटिटी नाही मच्छी आपली त्याच्यामुळे आपण जास्त नाही। तर लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, खोबरं घेतलेलं ओलं, मिरची बघा इकडे साईडला आणि त्याच्यानंतर कोथिंबीर आहे असं, आणि आपला फोडणीसाठी इकडे कांदा घेतलेला आहे बघा, तांबाटा कांदा घेतलेला आहे। तर मित्रांनो बघा आता आपण हे मिक्सरला पूर्ण वाटप लावणार आहेत। तर याच्यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे, तांबाटा टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे। तर बघा हे सगळं नंतर त्याच्यामध्ये आपण खोबरं टाकणार आहोत, हे बघा खोबरं टाकलेलं आहे। नंतर ही मसाल्याची पानं, हे बघा मिरच्या वगैरे टाकतोय, पूर्ण मसाला अख्खा मसाला टाकतोय, लसणूची पाकळ्या वगैरे आहेत लसणीच्या, हे बघा हे सगळं असं खोबरं वगैरे सगळं टाकून हे पूर्ण आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। तर बघूया आता आपण पूर्ण बारीक करून घेऊया। हे आपण घेतलेलं आहे, त्याच्यानंतर आपण थोडीशी हळद टाकूया बघा, थोडीशी हळद टाकलेली आहे, तर जेवढा आपला 1 चमचा टाकलेला आहे आणि हा गरम मसाला टाकलेला आहे, आपला घरगुती गरम मसाला आहे, हे बघा तो मसाला टाकलेला आहे आपण आणि हे पूर्ण आता बारीक करून घेऊया। चला मच्छी आपण पूर्ण व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आणि चांगली मिरची पावडर टाकूया बघा त्याच्यामध्ये आणि हळद टाकूया, मिरची पावडर 2 चमचे, हे बघा आपल्या क्वांटिटी मच्छीची क्वांटिटी जरा कमी आहे त्यामुळे आपण तेवढा हा गरम मसाला टाकल्यावरती, हे बघा हा गरम मसाला आहे आणि मालवणी मसाला आहे बघा, हा मालवणी मसाला आहे, आपण मालवणी मसाला टाकल्यावरती त्याच्यानंतर हा मसाला आहे, हे बघा मच्छी मसाला टाकलेला आहे, नंतर अद्रक लसूणची पेस्ट आहे ती सोडा आपण थोडी टाकू त्याच्यामध्ये आणि हे सर्व आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे बघा, असं पूर्ण आहे ना मिक्स करून घ्यावं त्याला पूर्ण व्यवस्थित, आणि हे मिक्स करून आहे ना आपल्याला पूर्ण ठेवून द्यायचे आहे। आणि आता पण एवढ्या आपल्या क्वांटिटीमध्ये टाकलेलं आहे मीठ, हे बघा तुम्ही पण तेवढ्याच क्वांटिटीमध्ये टाका, जशी म्हणजे आपल्याकडे मच्छी असेल त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही मीठ घालू शकता किंवा मसाले लावू शकता। हे सगळं मसाले एकजीव करून घ्यायचे पूर्ण मस्त असं। मच्छी पण खूप बघा खूप मस्त अशी मच्छी आहे बघा, सुंदर अशी ताजी मच्छी आहे एकदम, हे बघा। तर आता पण पूर्ण ही एकजीव करून पूर्ण ठेवून द्यायचे साईडला, कारण ती जास्त जरा चटणी मीठ वगैरे सगळं मसाले लागायला टाकून साईडला ठेवली नव्हती मच्छी। आणि हा आपला पूर्ण मिक्सरला मसाला बारीक झालेला आहे, खूप सुंदर असा बारीक झालेला आहे बघा मस्त असा। तर आपण हे साईडला ठेवूया, मध्ये पूर्ण तेल घालून घेऊ, हे बघा पूर्ण आपण तेल घालून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटोनंतर हे पूर्ण अख्खा मसाला वगैरे टाकूया, हे बघा अख्खा मसाला वगैरे टाकलेला आहे, म्हणून हे पूर्ण मिक्स करून घेऊया, पूर्ण एकजीव करून घेऊया। तर बघा मित्रांनो पूर्ण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे, हे बघा कांदा टोमॅटो वगैरे सगळं व्यवस्थित फ्राय झालेलं आहे बघा। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाला घालूया, हे बघा पूर्ण आपल्याला मसाला घालायचा आहे। असा आपण मसाला बनवला होता खोबऱ्याचा, लसूण वगैरे सगळं
कांदा टोमॅटो वगैरे ते सगळं गरम मसाला वगैरे टाकला होता, अख्खा मसाला. त्याचा पूर्ण आपण मसाला बनवून घेतलेला आहे. तो मसाला टाकून घ्याव्या. बघा पूर्ण आपण असा मसाला टाकून घेतलेला आहे छान असा. आणि हे असा पूर्ण आपण मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण असं. खूप मस्त अशी मच्छी होणार आहे. मसाला झालेला आहे बघा. आणि त्याच्यामध्ये आता आपण पूर्ण मसाले टाकून घेऊया. पहिल्यांदा मच्छी टाकून घेऊया, कारण कशी आहे ती मच्छी त्याच्यामध्ये फ्राय होऊ शकते आणि खूप लवकरच फ्राय होईल बघा. हे बघा मच्छी आपण पहिल्यांदा टाकलेली आहे, कारण ती पूर्ण अशी फ्रायसुद्धा होईल आणि त्याला लागेल पण पूर्ण, म्हणजे असं सगळं. हे बघा मच्छी टाकलेली आपण आता पूर्ण. त्याच्यानंतर आपण मच्छी मसाला टाकूया बघा. आपल्या अंदाजची क्वांटिटीमध्ये टाकूया आपण किती मच्छी मसाला लागू शकतो. कारण हे 5 रुपयाचं पॅकेट होतं, तर आपण पूर्ण वापरलेलं आहे. आपण 2 चमचे टाकला आहे, कारण आपण मिक्स केला तेव्हा पण टाकला होता. हळद 1 चमचा टाकूया आणि मिरची पावडर टाकूया 1 चमचा. परत आपण हा मालवणी मसाला आहे तो 2 चमचे टाकूया. हे बघा 2 चमचे मालवणी मसाला टाकलेला आहे. हे चमचे खूप छोटे आहेत, कारण हे बघा. आणि हे मीठ टाकूया आता आपण वरनं. हे सगळं मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं पूर्ण आहे ना मिक्स करून घेऊया, म्हणजे असं. हे बघा तर मिक्स करून घेऊया पूर्ण असं. हे पूर्ण असं मिक्स करून देऊया आणि वरती आपण झाकण ठेवून देऊया. बघा हे असं झाकण मारून घेऊया. हे बघा हे वरती असं झाकण मारून घेतलेलं आहे आणि थोडंसं लो करूया गॅस आणि ठेवून देऊया, म्हणजे असं त्याला पाणी सुटेल थोडंसं. चला आता झाकण काढून बघूया कशी झाले. बघा मस्त 1 नंबर झाले बघा. आणि चांगला सुद्धा मारून का कोथिंबीर घालू वरनं असं मस्त असं. त्याच्यानंतर पूर्ण असं मिक्स करून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ. हे बघा आपण पाणी मग घालून घेतलेलं आहे. मस्त मच्छी झालेली आहे आपली तयार. आता हे आपण पूर्ण शिजून द्यायचे उकलतपर्यंत. थोडंसं पाणी अजून घालूया. हे बघा पाणी घालूया थोडंसं असं. पूर्ण असं पाणी घालून पूर्ण असं मिक्स करूया. हे बघा मस्त असं मच्छी आहे एकदम सुंदर अशी. आता आपल्या पूर्ण आहे ना मच्छी उकळून द्यायची आहे पूर्ण. तर आपण परत एकदा झाकण ठेवू द्या वरती आणि उकळून देऊया. गॅस थोडासा लो करून घेऊ. हे बघा तर बघा मित्रांनो पूर्ण मच्छी आता पूर्ण उकळलेली आहे. हे बघा मस्त अशी उकळलेली आहे. हे बघा तर मित्रांनो मच्छी वगैरे सगळी झालेली आहे. आता आपण जेवायला घेतलेलं आहे. तर बघा इकडे कांदा घेतला आहे आणि इकडे भात घेतला आहे. आज काय उशीर झाला म्हणून काय चपाती वगैरे काही केली नाही. तर मच्छी भात खूप सुंदर लागेल बघा. मच्छी आणि भात खूप सुंदर असं मला खायला वगैरे. तर मित्रांनो बघा आता मी मच्छी भात खातोय. सुंदर म्हणजे खायला वगैरे मच्छी वगैरे भात. तर मच्छी वगैरे खाऊन तुम्हाला सांगतो कशी झाली मच्छी वगैरे. जाम गरम आहे वगैरे. मस्त आले लय भारी आले वगैरे मच्छी. गरम वगैरे किती जाम गरम होत आहे. खूप सुंदर अशी मच्छी झालेली आहे. खूप सुंदर झाली मच्छी. मित्रांनो व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे झाले नक्कीच कमेंट करून सांगा. चला बाय बाय, टेक केअर.